नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला एक फसलेली रेसिपी आहे. ती मी का ट्राय केली काय माहीत. मी कधीही नव्हती केली. परंतु ती कशी मी दुरुस्त केली आणि कोणाच्या मदतीने केली ते तुम्ही नक्की पहा. आणि हे करताना मला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले आणि मी किती हसले आणि तेवढंच रडकुंडीला देखील आलते. तर आज बनवणार होते मी बुंदीचे लाडू. गणपती बाप्पासाठी बनवणार होते बुंदीचे लाडू. त्यासाठी घेतलं बेसन आणि बेसनमध्ये पाणी घालून त्याचं अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्टही नाही अशा पद्धतीने त्याचं बॅटर बनवून घेतलं. आणि माझ्या मनात होतं की मी एक रेसिपी बघितली होती, त्यात अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये घालून मोतीचूर लाडूसारखं करायचं. आणि मी सर्व केलं. आणि आता व्हिडिओ किती शिस्त दिसतोय ना, म्हणजे इथंपर्यंत सगळी प्रोसिजर खूप सुंदर चालली होती. मला वाटत होतं खरंच मी एक्सपर्ट आहे आणि येईल. तो म्हणतात ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, असाच काहीतरी झाला आज. आणि हे सर्व करत असताना मला ज्वारी सापडत नव्हती. पहिला संकेत हा होता की ज्वारी म्हणजे जे आपण बुंदी काढतो ना ते. हे सर्व छान असे बुंदीचे छोटे दाणे पडत होते, परंतु मी किती फास्ट करावे हे कळत नव्हतं मला. कारण की मी खूप फास्ट करत होते, परंतु मी जर लवकर नाही काढले आधीचे दाणे तर ते लालसर होत होते. आणि मला काही समजलंच नाही. मला वाटत होतं की ही रेसिपी चुकली की काय. आणि तेल अतिशय गरम होतं असं वाटलं, म्हणून तेल देखील थंड अशा मीडियम गरम अशा तेलामध्ये मी ते तळून घेतलं. असं करत करत मला वाटलं की आज काही नाही होणार, माझं चुकलं. माझ्या मिस्टरांनी सांगितलं, राहू दे, आपल्या आपल्या पद्धतीने झारीमध्ये नाही तर चाळणीमध्ये कर. तर माझं बॅटर थोडंच होतं, त्यामुळे मी झारीचा वापर केला आणि कसंबसं ते तळून घेतलं. परंतु झारीने पण करत असताना त्याचे गोल गोल दाणे पडतच नव्हते. चपटे चपटे दाणेच पडत होते. त्यामुळे मला अजून जरा नर्वस वाटायला लागलं. अरे देवा, मी आज काय केलं हे. लास्टला सर्व काही सोडून मस्त बसावं असं वाटलं. परंतु आता इथंपर्यंत आलो आहेत, तर पुढं काय करायचं हे काय सुचेना झालं. आणि कसंबसं करून मी अर्धं बॅटर संपवलं. त्यानंतर लावला की आपल्या देवदूताला फोन, आपल्या आईला. आणि तिला म्हणलं असं असं केलं होतं, रेसिपी फसली आहे, काय करावं कळेना. मम्मी म्हणली की काय नाही होत, जसे ते तसं तळून घ्यायचं आणि हाताने त्याचा व्यवस्थित असा चुरा करून घे. आणि ती जसे सांगेल तशा पद्धतीनं पाक करून घेतलं. आणि हे करत असताना मी इतकं हसले, कारण की मी रेड कलर, ग्रीन कलर अशा पद्धतीचे वेगवेगळे कलरचं बॅटर बनवून ते तयार करून घेणार होते. परंतु फक्त मी रेड मिक्स केला होता, तर तो कलर मी बॅटरमध्ये घालून व्यवस्थित त्याचे जसे येतात तसे कळ्या पाडून घेतले. कळ्या पडत होत्या, परंतु त्या चपट्या का होत होत्या अजून देखील मला कळलं नाही. कुठं मी चुकले. आई म्हणत होते की हलकंसं पीठ पातळ झालं आहे, परंतु पीठ हे मला तर घट्टच वाटत होतं, अतिशय पातळही नव्हतं. त्यानंतर मी 1-1.5 वाटी एवढं साखर घेतलं आणि साखर भिजेपर्यंत इतकंसंच पाणी घालून पाक करून घेतला. आणि पाक करण्याची पद्धत आईने सांगितली की एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात पाक घालायचं आणि डिंकासारखं जोपर्यंत प्लेटमधील पाक हा उचलला जात नाही तोपर्यंत ते पाक शिजू द्यायचं. आणि जेव्हा तो पाक असा उचलला जाईल आणि एक ठिकाणी मस्त असा गोळा होईल, तेव्हा तो पाक रेडी झाला असा समजायचं. मला वाटत होतं बहुतेक रेसिपी फसली, परंतु जसं मम्मी सांगत गेली तसं मी करत गेले. व्हिडिओ बंद करायचा की चालू करायचा हे मला समजतच नव्हतं आज. आणि मी बाप्पासाठी काहीतरी नवीन करायला लागले होते, कारण की बाप्पाला मोदक, पेढे असे वेगवेगळ्या प्रकारचे मी करून खाऊ घातलं आहे. परंतु बुंदीचे लाडू कधीच नाहीत. दुसऱ्यांनी केलेले आरामात फस्त केलेत, परंतु स्वतः कधीच केलेलं नाही किंवा बनवलेलंच नाही. बघितलेलं आहे बनवलेलं आणि त्याचे लाडू वळलेले आहेत घरात वगैरे, परंतु स्वतः हाताने कधीही बनवलेले नाहीत. तर तुम्ही पाहू शकता, असं वाटत होतं हे सगळं बंद करावं आणि यात तिखट मीठ घालून आपणच फस्त करावं आणि देवाला वेगळा नैवेद्य करावा.
परंतु तसं नाही, बाप्पांना माझ्या हातचे बुंदीचे लाडू आज खायचेच होते. तर पाक देखील रेडी झाला. मम्मी जसं सांगत गेली तसं मी ते पाक रेडी करून घेतलं. माझा पलीकडे व्हिडिओ कॉल चालू होता. तर मी आधी पाक नेऊन त्या बुंदीच्या कळ्यांमध्ये घालणार होते, परंतु नाही, तसं नाही. पाकामध्ये बुंदीच्या कळ्या घालायच्या आणि जेवढं माते तेवढंच बुंदीच्या कळ्या घालायच्या, असं मम्मीने सांगितलं. आणि या गडबडीत मला त्यात विलायची, ड्रायफ्रूट्स घालायची बिलकुल देखील इच्छा झाली नाही. आमची आई सांगत होती की घाल त्यात, घाल. मी म्हटलं नाही, माझी रेसिपी फसली आहे, चुकली आहे. नाही चुकणार, काय होत नाही. गोल कळ्या नाही झालं तर काय झालं, परंतु लाडू व्यवस्थित होतील. त्यानंतर मी जेवढं माते तेवढं त्यात त्या चपट्या कळ्या घातल्या आणि थोडंसं मी बाजूला ठेवलं, जेणेकरून माऊली पण खाईल. थोडंसं मीठ आणि तिखट मारून त्याला आपला काय म्हणतात त्याला, खारा बुंदी केल्यावानी. आणि पाकात बुंदीच्या कळ्या भिजू घातल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं. आणि मम्मी म्हणत होती की काहीतरी घाल, जायफळ वगैरे. मग मी गडबडीत थोडंसं जायफळ किसून घेतलं. परंतु तुम्हाला सांगते, जायफळाचा इतका मस्त वास येत होता ना, आणि जी काही लाडूला टेस्ट आली ती जायफळने इतकी वाढवली की त्यात विलायची, कुठलेही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालायची गरजच भासली नाही. आणि मी जेव्हा लाडू बनवायला घेतले तेव्हा लाडू तर आलेच नाहीत. मला वाटलं आता ही पण रेसिपी पूर्ण खराब झाली. आता फक्त ह्याचा आपण बुंदीच्या कळ्याच खाऊ शकतो, जसं लग्नात देतात ना वाढपी, तसंच. मम्मी म्हणली अजून थोडं झाकून ठेव, काहीही होत नाही. आणि लाडू बांधायला घेतल्यावर इतकं पोळत होतं ना, ते पाक कडक होतं. पेशन्स असतात ना, ते इथं माझे कमी पडले असं मला वाटलं आज. अतिशय जास्त पेशन्सने ही रेसिपी बनवावी लागते. त्यानंतर पूर्ण थोडंसं गार झाल्यानंतर मी लाडू वळण्यास घेतलं. जेव्हा पहिला लाडू बांधला ना, तेव्हा मला इतकी खुशी झाली ना, मी इतकी हसत होते ना, वाव! वाकडा तिकडा काशीना पहिला लाडू तर झाला. त्यानंतर मी लाडू जसं बांधत गेले तसं सगळे लाडू मस्त होत गेले आणि पाक देखील त्यात मुरत गेला. त्यानंतर मला इंटरेस्ट वाढला. मग मम्मीला मी सांगितलं की आता फोन कट करते, लाडू मस्त यायला लागलेत आणि याचं श्रेय मी तिलाच देईन. आणि माझ्या गणपती बाप्पांना देखील माझ्या हातचे लाडू खायचे होते, म्हणून दोघांनी मिळून ते लाडूचं हे काय जे रेसिपी आहे फसलेली ती सक्सेस केली. तुम्ही बघू शकताय मी लाडू बांधायला लागले. म्हणजे जितकं रेसिपी बघणं हे इझी आहे, परंतु ते करणं खूप अवघड आहे, आज मला कळलं. ह्यापुढे पण मी करत राहीन. एकदा चुकली म्हणून असं नाही. तुम्ही बघू शकता. आणि 12 लाडू झाले होते. त्यातलं एक गणपती बाप्पाला ठेवलं आणि गणपती बाप्पांसमोर बाकीचे लाडू ठेवून नैवेद्य दाखवून सर्वांनी एक एक लाडू खाल्लं. आणि वेदांतला देखील लाडू आवडला आणि माऊली देखील कधी स्वीट न खाणारा आज त्याने थोडासा लाडू खाल्ला. तुम्ही बघू शकताय. मला वाटत होतं की आज माझी रेसिपी तर फसेना का, परंतु हे सर्व केलेलं वेस्ट होईल आणि मी खूप वेळ याला दिला होता. आपण एखादी गोष्ट मनापासून करत असलो आणि ती नाही झाली तर वाईट वाटतं. परंतु मी माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत होते की लाडू अशा पद्धतीने होत आहेत. आणि थंड झाल्यानंतर लाडूंना एकदम जसं आपण बुंदीचे लाडू फोडल्यानंतर अलगद असे तुटतात ना, तशा पद्धतीचे झाले होते. तुम्ही बघू शकताय. आता असं वाटत होतं की मी त्यात ग्रीन कलर पण घालायला पाहिजे होता, म्हणजे अजून थोडे उठावदार दिसले असते लाडू. कसं असतं ना, म्हणजे जीवनात देखील आपल्या बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या आपल्याकडनं चुकत असतात, म्हणून आपण त्या सोडूनच द्यायचं नाही, तर चुकातूनच आपण शिकत असतो. तर मी आज या गोष्टीतून शिकलं की पाक बनवायला शिकले मी. मला एवढा परफेक्ट पाक जमला असता का नाही माहीत नाही. थोडे का होईना, परंतु लाडू हे खूप सुंदर झाले होते. मी त्यात कोणत्याही प्रकारचं ड्रायफ्रूट्स घातले नाही. मी जायफळ घातलं होतं
आणि त्याची टेस्ट आणि त्या लाडूला एक प्रकारचा खमंग वास येत होता. त्यांचं सर्वांनी, माझ्या मिस्टरांनी पण खाल्लं लाडू आणि तोही छान झाला असं त्यांनी सांगितलं. बस गणपती बाप्पांसमोर लाडू हे पोहोचणार होते आणि ते पोहोचले आणि गणपती बाप्पा आणि मम्मींनी मिळून ते पोहोचवले. कसे वाटले माझे लाडू नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मी एवढं आनंदित होते ना हे लाडूचं व्हिडिओ काढताना, बाप्पापेक्षा जास्त माझं लक्ष लाडूवरच होतं. कसे दिसत आहेत तुम्हाला माझे बाप्पा माझे बुंदीचे लाडू खाताना नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे बघा माझ्या बाप्पाच्या हातातला लाडू. प्लीज कोणी घेऊ नका माझ्या बाप्पाच्या हातातला लाडू. वाव. तुम्ही व्हिडिओ बनवताना मी जे काय म्हणजे मोबाईल वगैरे हलवला याच्यावरनं माझी खुशी तुम्हाला समजत असेल की मी किती खुश होते की माझे लाडू हे छान झालेत म्हणून. वाव. चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. Like, share and subscribe my channel.